नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत पालक भाजी। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात। बारीक कट केला पालक आहे, काही मसाले घेतले आहेत, नमक, शेंगदाणे, लसूण, जिरे, मोहरी, हळद आणि हिरवी मिरची। आपण हे सर्व मिक्सरमधून काढणार आहोत। हिरवी मिरची, थोडे शेंगदाणे, थोडा लसूण। आपलं वाटण तयार झालं आहे। आपण आता पालक शिजू घालणार आहोत। पालक हे छान, आपले पालक शिजला आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। आता आपण शिजलेल्या पालक मधलं पाणी काढून घेतलं आहे। त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ टाकणार आहोत। बेसन पीठ टाकल्यावर छान असं हटून घ्यायचं आहे। ते बेसन पीठ मिक्स झालं पाहिजे पूर्ण, आणि शिजलेला पालक हे बारीक झाला पाहिजे। नंतर आपण बनवलेलं वाटण टाकणार आहोत। तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीमध्ये थोडं पाणी टाकणार आहोत। भाजीमध्ये आपण आता थोडी हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार नमक टाकणार आहोत। आपण आता भाजी शिजायला ठेवणार आहोत। भाजीला फोडणी तयार करणार आहोत। फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे, बारीक चॉप केलेलं लसूण टाकला आहे। आता जिरे मोहरी टाकणार आहे। छान अशी फोडणी तयार करून भाजीमध्ये टाकायची आहे। तर आपण तयार केलेली फोडणी भाजीमध्ये टाकणार आहोत। आपली भाजी फोडणी दिल्यावर अजून थोडी शिजून द्यायची आहे। तर मग तयार आहे आपली पालक भाजी। कशी झाली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। अजून भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसाठी।